नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काल द लिव्हिंग वर्ल्ड या टॉपिकचा पहिला लेक्चर बघितला, ज्याच्यामध्ये आपण व्हॉट इज लिव्हिंग, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशाला म्हणावं हे बघितलं आणि त्याचे कोणते फीचर आहेत ते बघितलं. आता आज आपल्याला बघायचं आहे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना नाव कशा प्रकारे देण्यात येते, म्हणजेच व्हॉट इज द मेथड ऑफ नोमेनक्लेचर. आता हे सुरू करायच्या आधी पहिला प्रश्न असा की नोमेनक्लेचरची बायोलॉजीमध्ये काय गरज पडली. तर हे यासाठी की प्रत्येक नवीन क्षेत्रामध्ये आपण गेलो की एखाद्या झाडाचं किंवा प्राण्याचं नाव हे बदलत असतं. फॉर एक्झाम्पल कडुलिंब, कडुलिंब याला नीम असं म्हणतात, लिंब म्हणतात, असे बरेचसे त्याचे नाव आहेत. काही तर असे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स किंवा ॲनिमल्स आहेत की प्रत्येक राज्यामध्ये आपल्या भारतात त्यांना वेगळं नाव देण्यात आलेलं आहे. आणि हेच तर फक्त भारताचं झालं, इंटरनॅशनल लेवलवर प्रत्येक देशाने लोकल नेम त्यांचा वेगळा ठेवला आहे. म्हणून याच्यामुळे प्रॉब्लेम अशी होऊ लागली की एखादं नाव एखादा सायंटिस्ट सांगू लागला तो त्याच्या क्षेत्रातला सांगू लागला. मग त्याच्यामुळे जेव्हा तो इंटरनॅशनली ते नाव प्रसिद्ध व्हायला तर लोकांना कळतच नाहीये, कारण की ते सेम नाव दुसऱ्या देशामध्ये कशा तरी दुसऱ्या प्राण्याला किंवा प्लांटला दिलेलं आहे. त्यामुळे नोमेनक्लेचरची गरज पडली. आपल्या भारतामध्ये असं म्हणतात की प्रत्येक 20 किलोमीटरला भाषा जी आहे ती बदलत असते, त्याची ट्युनिंग बदलते, उच्चारण बदलतात, शब्दप्रयोग बदलतात. मग जग एवढं मोठं आहे, प्रत्येक देशामध्ये वेगळी भाषा येऊ लागली आणि त्याच्यामुळे खूप अति कन्फ्युजन वाढू लागलं की कोणत्या प्राण्याचं काय नाव आहे, कशा प्रकारे द्यावं. त्यामुळे ही नोमेनक्लेचरची पद्धत प्रसिद्ध झाली. आता ही जी नोमेनक्लेचर आहे हे नोमेनक्लेचर जे बायोलॉजीमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरले जातो तो नोमेनक्लेचर आहे बायनॉमियल नोमेनक्लेचर. बायनॉमियल नोमेनक्लेचर. आता हे जे बायनॉमियल नोमेनक्लेचर आहे, दिस बायनॉमियल नोमेनक्लेचर was given by a scientist named Carolus Linnaeus. Carolus Linnaeus. आता ह्या सायंटिस्टने हे बायनॉमियल नोमेनक्लेचर ही सिस्टीम दिली. आता बायनॉमियल म्हणल्यावर असा नोमेनक्लेचर ज्याच्यामध्ये कोणत्याही ऑर्गॅनिझमला दोन नाव देण्यात येतील. किती नाव देण्यात येतील? दोन नाव. ह्याच्यामध्ये काही रूल्स त्या कॅरोलस लिनियसने प्रपोज केले. म्हणजे जर एखाद्या ऑर्गॅनिझमला नाव द्यायचं असेल तर कशाही प्रकारे कोणत्याही भाषेमध्ये तर नाव देता येणार नाही, तर त्याने त्याचे टोटल 5 रूल सांगितले आणि ह्या 5 रूलला कन्सिडर करूनच आपण कोणत्याही ऑर्गॅनिझमला नाव देऊ शकतो. म्हणजे समजा जेवढे ऑर्गॅनिझमची लिस्ट आजपर्यंत तयार करण्यात आली आहे त्या प्रत्येक ऑर्गॅनिझमला काही ना काही नाव देण्यात आलेलं आहे आणि ते सायंटिफिक नेम आहे. आता अशीच जी नावं आहेत, समजा आता तुम्ही कुठून कोणत्या एखाद्या प्रदेशामधून प्रवास करत आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला असं कळलं की हा एक ऑर्गॅनिझम असा आहे जे कुठेच लिस्टेड नाहीये, म्हणजे तुम्ही तो ऑर्गॅनिझम शोधून काढला आणि त्या ऑर्गॅनिझमला तुम्हाला नाव द्यायचं आहे. तुम्हाला त्या ऑर्गॅनिझमला नाव द्यायचं आहे तर कशा प्रकारे देणार? तुमचं स्वतःचं नाव तुम्ही देऊ शकत नाही. मग त्यावेळेस बायनॉमियल नोमेनक्लेचर जे कार्ल लिनियसने दिलेली आहे, कॅरोलस लिनियस, याची पद्धत कामी येते. मग त्याचे काही रूल्स आहेत, टोटल 5 रूल आहेत आणि खूप सिंपल आहे. फर्स्ट रूल जो आहे त्याच्यामध्ये बायनॉमियल नोमेनक्लेचर मध्ये जो आपण ऑर्गॅनिझमला नाव देणार त्याच्यामध्ये 2 शब्द असले पाहिजे. इट मीन्स दॅट वर्ड और दॅट नेम मस्ट बी ऑफ 2 words. So binomial nomenclature must have
वर्ड्स. दिस इज द फर्स्ट सिंपल रूल. जसं आपलं नाव असतं त्या प्रकारे टू वर्ड नेम. पण दोन अक्षरी नाव देण्याच्या आधी त्या ठिकाणी अजून काही पॉइंट्स कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. मीन्स सेकंड पॉइंट टू बी टेकन इन कन्सिडरेशन इज दॅट द फर्स्ट नेम ऑफ these two words, first name is of genus and second name is of species. आता हे जीनस आणि स्पेशीज काय आहे तुम्हाला माहित असेल अशी अपेक्षा करतो. तरी जर माहित नसेल तर मुलांनो तुमच्या बुक्स मध्ये तुम्हाला बरेचसे ऑर्गॅनिजमचे नाव येतात. फॉर एक्झाम्पल इश्चेरिशिया कोलाय. यामध्ये इश्चेरिशिया जो आहे तो जीनस आहे, कोलाय स्पेसीज आहे. अजून तुम्हाला मायक्रोबायोलॉजी मध्ये नाव आहे सॅकॅरोमायसिस सर्वेसी. या सॅकॅरोमायसिस सर्वेसी मध्ये सॅकॅरोमायसिस हा जीनस आहे तर सर्वेसी हा स्पेशीज आहे. तर हे आपले झाले पहिले दोन रूल. द नेम मस्ट हॅव टू वर्ड्स. फर्स्ट नेम इज ऑफ जीनस, सेकंड नेम इज ऑफ स्पेशीज. ठीक आहे. आता तिसरा रूल असा आहे मुलांनो की जे आपण हे वर्ड्स घेणार आहोत, हे जे शब्द घेणार आहोत त्या कोणत्या भाषेतून घ्यायचे. हिंदी, मराठी, तेलुगू, कोणतीच भाषा आज जे सध्या वापरात आहे ती भाषा कन्सिडरेशन मध्ये घेतली जात नाही. तर जी लँग्वेज नोमेनक्लेचर मध्ये, बायनॉमियल नोमेनक्लेचर मध्ये यूज केली जाते ती आहे लॅटिन लँग्वेज. आता लॅटिन लँग्वेजच का? लॅटिन लँग्वेज ह्याच्यासाठी की मित्रांनो ही भाषा आज जगामध्ये कुठेच वापरल्या जात नाही. म्हणजे दिस लँग्वेज इज कन्सिडर्ड ॲज डेड लँग्वेज. आता हीच भाषा का वापरायची, डेड लँग्वेज का वापरायची? कारण की मित्रांनो इंग्लिशमध्ये प्रत्येक एका शब्दाला बरेचसे समानार्थी शब्द त्या ठिकाणी आहेत. फॉर एक्झाम्पल वॉमिटिंग, आपण ज्याला उलटी येणं म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये अजून एक शब्द आहे प्युकिंग. हे आपल्याला शब्द माहित नसतात. मग समानार्थी शब्द आणि जी भाषा प्रचलित आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन बदल होत असतात. ग्रामर मध्ये चेंज होतात, शब्द प्रयोगांमध्ये चेंज होतात, उच्चारांमध्ये बदल होतात. मग अशा वेळेस अशी भाषा वापरली ज्याची लोकांना जास्त माहितीच नाहीये, त्याच्यामध्ये बदल होणं शक्यच नाहीये. म्हणून ही लॅटिन लँग्वेज जी डेड लँग्वेज आहे ती वापरली जाते. तर असे हे तीन रूल्स आहेत. आता मित्रांनो याच्यामध्ये चौथा रूल जो आहे, चौथा रूल ज्यावेळेस आपण लिहितो ह्याच्यामध्ये फोर्थ रूल असा आहे की आपण जे शब्द लिहिणार आहोत ते आता नाव देऊन टाकले. हे तीन पॉइंट कन्सिडर करू. टू वर्ड नेम पहिला जीनसचा असणार, दुसरा स्पेसिसचा, आणि भाषा जी आहे आपण शब्द घेतले कोणत्या लँग्वेज म्हणून, लॅटिन लँग्वेज. पण आता जेव्हा याला आपण लिहिणार आहोत तर लिहायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. लिहिण्यासाठी पण एक पद्धत वापरली जाते. आता आपण आपले जे डॉक्युमेंटेशन करत असतो, कागदपत्र जे तयार करत असतो ते दोन प्रकार, एक तर टायपिंग मध्ये किंवा मग हँड रिटन. तर ह्या दोन्ही प्रकारांमध्ये जेव्हा आपण बायनॉमियल नोमेनक्लेचर मधला एखाद्या ऑर्गॅनिजमचं जो नाव आहे तो जेव्हा आपण लिहिणार, इफ दॅट वर्ड इज इन टाइप्ड फॉर्मॅट और टायपिंग फॉर्मॅट, देन that should be written or typed in the form of italic fonts. Italic font, italic म्हणजे थोडेसे तिरपे अक्षर असतात ते अक्षर म्हणजे italic fonts. आणि जेव्हा हे हँड रिटन असेल, हँड रिटन, त्यावेळेस मात्र
ह्याला अंडरलाईन केलं जातं. तुम्हाला या ठिकाणी मी एक्झाम्पल देतो. इटॅलिक फॉन्ट तुम्हाला माहित आहे, मी तुम्हाला हँड रिटनचा एक एक्झाम्पल देतो. आता समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण. सगळ्यांना टायगर माहिती आहे. या टायगरला बायनॉमियल नोमेनक्लेचर मध्ये एक नाव देण्यात आलेलं आहे. ते नाव म्हणजे पॅन्थेरा टायग्रिस. काय नाव आहे? पॅन्थेरा टायग्रिस. तर ह्या ठिकाणी हे हँड रिटन आहे, म्हणजेच याला अंडरलाईन करायची आहे. ह्याला अंडरलाईन करायची आहे. आणि अंडरलाईन पण सलग न करता दोन अक्षर आहेत म्हणून दोन वेळेस आपल्याला या शब्दाला अंडरलाईन करायचा आहे. आता पुढे जो पाचवा रूल आहे तो आहे अशा प्रकारे. आता मित्रांनो, आपण पाचवा जे रूल आहे ते पाचवा रूल बघू. फिफ्थ रूल. द फिफ्थ रूल इज दॅट देर आर टू नेम्स. वन इज जीनस, अदर इज स्पेसिस. जीनस आणि स्पेसिस मधला बेसिक डिफरन्स तुम्हाला माहित आहे आता. ठीक आहे. तर जीनस आहे, त्या जीनसचा समजा आपण एक्झाम्पल घेतलं होतं पॅन्थेरा टायग्रिस. तर आता ह्या ठिकाणी जीनसचा जो फर्स्ट वर्ड आहे, फर्स्ट वर्ड, that first word is of genus, no doubt. Okay, that first word is of genus and second word is of species. ह्या ठिकाणी जेव्हा आपण लिहिणार तर त्यावेळेस फर्स्ट वर्ड which is of genus, the first word or the first letter of that word should be written in capital. So the first word of the genus should be written in capital alphabet, or we can call it as uppercase. And the second word must be written in small alphabet or lower case. ठीक आहे. आता मित्रांनो, प्रश्न असा, हे पाच रूल तर आहे. हे पाच रूल काय होते? पहिला बायनॉमियल नोमेनक्लेचर, टू वर्ड नेम, ज्याच्यामध्ये पहिला असणार जीनसचा, दुसरा असणार स्पेसिसचा. त्याच्यानंतर आपण बघितलं जी लँग्वेज आपण यूज करणार आहोत ती लँग्वेज आहे लॅटिन, जी की डेड लँग्वेज आहे. चौथा रूल आपण बघितला की जेव्हा आपण याला टाइप करणार, लिहिण्याची पद्धत, जेव्हा टाइप करणार तेव्हा इटॅलिक फॉन्ट्स, आणि जेव्हा हँड रिटन फॉर्म मध्ये असणार तेव्हा त्याला अंडरलाईन करणं खूप गरजेचं आहे. आणि फिफ्थ पॉइंट, फर्स्ट वर्ड इज ऑफ जीनस मस्ट बी रिटन इन कॅपिटल अल्फाबेट and of the second word first letter should be written in small or lower case alphabet. For example, परत तेच एक्झाम्पल घेऊ आपण पॅन्थेरा लिओचा, पॅन्थेरा टायग्रिसचा. पॅन्थेरा टायग्रिस. तर ह्या ठिकाणी बघा, पॅन्थेराचा पी कॅपिटल आहे आणि टायग्रिसचा टी स्मॉल. Here the Panthera is genus, where the Tigris is species, and it must be underlined. ठीक आहे, क्लियर का? आता त्याच्या पुढे बायनॉमियल नोमेनक्लेचर कॅरोलस लिनियसने दिलेली प्रपोज केलेली एक पद्धत आहे. पण हे नेमिंग देण्याचं काम करतं कोण? साहजिक आहे, कॅरोलस लिनियस करत नाही. हे नेमिंग देण्याचं काम करण्यासाठी दोन वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, संस्था आहेत. त्या संस्थांचं नाव आहे बघा, त्या संस्थांचं नाव आहे, ऑर्गनायझेशन नाव आहे, फर्स्ट ऑर्गनायझेशन जे आहे त्याचं नाव आहे ICBN. आता ICBN काय आहे? ICBN मीन्स इंटरनॅशनल
इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल nomenclature. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नोमेनक्लेचर. आणि दुसरी संस्था आहे ती आहे ICZN. अंदाज लागला असेल बघा. इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नोमेनक्लेचर. झूलॉजिकल नोमेनक्लेचर. तर ICBN जी आहे इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नोमेनक्लेचर, इट मीन्स ही जी आहे दिस organization exclusively gives the names to the plants, and ICZN, International Code of Zoological Nomenclature, this organization gives name to animals. ठीक है. तर आज आपण बघितलं लिविंग वर्ड मधला nomenclature, binomial nomenclature, which was proposed by scientist named Carolus Linnaeus. He gave total 5 rules. त्याच्यामध्ये आपण बघितलं 2 word name, first is of genus, second is of species, the language used is Latin. Then लिहायची पद्धत आपण बघितली, if it is handwritten then must be underlined, आणि जर टाइप्ड असेल तर त्यावेळेस त्याला इटॅलिक फॉन्ट मध्ये घेणं गरजेचं आहे. आणि 5वा रूल आपण बघितला, जे जीनस आहे तो कॅपिटल मध्ये असायला पाहिजे, म्हणजे जे बायनॉमियल नोमेनक्लेचर 2 नावापैकी पहिला जो नाव असणार त्याचा पहिला अल्फाबेट हा कॅपिटल असायला पाहिजे, आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला अल्फाबेट हा स्मॉल असायला पाहिजे. यासाठी 2 ऑर्गनायझेशन वर्क असतात नोमेनक्लेचरसाठी. ICBN जी प्लांट्सला नाव देते, ICZN जी एनिमल्सला नाव देते. ठीक आहे. थँक्यू.